नमस्कार. अमरावतीतून राजकीय दृष्ट्या खळबळजनक बातमी समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट आगामी अमरावती महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार जाहीर केला आहे. आमदार संजय खोळके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की भाजप एकला चलोची भूमिका घेत असेल तर आम्हीही स्वबळावर लढू. यासोबतच शहरालगत मेडिकल कॉलेजची मागणी आणि स्वच्छतेच्या समस्यावरही त्यांनी परखड मत मांडलं. काय आहे संजय खोळके यांची भूमिका, चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. दुसरा जो पक्ष त्यांचा आहे त्यांची युती राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष झाले त्यांच्या अध्यक्षासोबत एक छोटा पक्ष पुन्हा आहे त्यांचा बड्डेराचा, बरोबर आहे, तो त्यांच्या युतीमध्ये राहणार आहे. तो पक्ष त्यांच्या युतीमध्ये आहे, आम्ही युतीमध्ये नाही आहे. 200% आम्ही स्वतंत्र सरकार आहे. तो जर त्यांच्यासोबत असेल तर आमची तालमेल व्हायचा प्रश्नच नाही. अट राहील की ज्या लोकांसोबत आम्ही संघर्ष करत आलो, ज्या लोकांच्यामुळं इथं इमेज खराब होणार आहे, पार्टी डॅमेज होईल, त्या लोकांसोबत लढून आम्ही नाही बोलू शकत ना. आम्हाला सर्व समाजाला सोबत घेऊन जायचं आहे, सगळ्या धर्माला सोबत घेऊन जायचं आहे. रोज ते उठून एखाद्या धर्मावर टीका करणाऱ्या लोकांसोबत आम्ही कसं काय जाणार आहे? पक्ष नीती वेगळी गोष्ट आहे, परंतु एखाद्याला टार्गेट करून तुम्ही टार्गेट करून जे लढाई लढत आहे त्याच्यासोबत आम्ही नाही जाऊ शकणार. जे करते ते राज्य स्तरावर काही लोक गोष्टी असे जे बोलत असतात ते बोलत असतात. पार्टी म्हणून टार्गेट एखाद्या धर्माला कधीच करत नाही, तुम्ही लक्षात घ्या. नाही, पार्टी म्हणून नाही, त्यांच्या वेगवेगळ्या विंग करते. भारतीय जनता पार्टी नाही करत. मी त्यांची कोणती विंग असेल ती करत असतात. आमचं ऍडजस्टमेंट त्यांच्यासोबत जे आहे ते सरकारमध्ये ऍडजस्टमेंट आहे, सरकारी स्तरावर आम्ही आहे. परंतु आता या निवडणुकामध्ये जर तुम्ही एखाद्या समाजाला बिलकुल 100% टार्गेट म्हणून करत असाल आणि तुम्ही जर आम्ही म्हणाल की आम्ही तुमच्यासोबत लढतो, आम्हाला भारतीय जनता पक्षा बाबतीत काही अडचण नाही. परंतु भारतीय जनता पक्षासोबत जे कोणी त्यांचे मित्र पक्ष अमरावतीमध्ये मित्र पक्ष आहे त्यांच्यासोबत 100% आम्हाला ऑब्जेक्शन आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम करू शकत नाही, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. मी तुम्हाला आज स्पष्ट सांगतो की यातून आरपार काही नाही. उद्या समजा आम्ही एक नंबरला असेल, त्याच्या मागोमाग बीजेपी असेल आणि दोघांना मिळून बसल्याशिवाय सत्ता जर होत नसेल तर आम्हाला त्याच्यासोबत गठबंधन वरून पार्टी जे सांगेल ते करणार आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर काल 2 दिवस झाले वेगवेगळ्या चर्चा बीजेपीनं सर्व ठिकाणी म्हटलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहे. तर काल पुण्याच्या मीटिंगमध्ये अजित दादांना सुद्धा स्टेटमेंट केलं की भारतीय जनता पार्टी जर वेगळी लढणार असेल तर आम्ही सुद्धा आमची तयारी आहे वेगळं लढायचं. हे कालचं अजित दादाचं स्टेटमेंट पुण्यामध्ये आहे. त्याच पद्धतीनं मी सांगणार की जर अमरावतीच्या पार्टीला वाटते की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे तर आमची पण तयारी स्वतंत्र लढायची आहे. परंतु आमची कंडिशन एकच राहणार आहे की इथला लोकल पक्ष त्यांच्यासोबत नसला पाहिजे. त्या गठबंधनमध्ये त्याला काही प्रॉब्लेम नाही. गठबंधनमध्ये आम्ही त्याच्यासोबत करू शकतो, काही प्रश्न. आमदार संजय खोळके यांनी अमरावतीच्या राजकीय रणांगणात स्वबळावर लढण्याचा बिंगुल फुंकला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट मनपावर आपला महापौर निवडणूक आणण्यासाठी सज्ज झाला असून मेडिकल कॉलेज आणि स्वच्छता समस्यावरही त्यांनी ठाम भूमिका मांडली आहे. भाजपाच्या एकला चलो धोरणाला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार का आणि मनपावर त्यांचा झेंडा फडकेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.